गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। एक आपली संस्कृती परंपरा आहे की देवाला नैवेद्य देताना किंवा तीर्थप्रसाद घेताना एक विशिष्ट मंत्र बोलले जाते। ही पद्धत आपण विसरलो आहे। ही संस्कृती जपण्यासाठी संस्कृतमधून मंत्र म्हणून नैवेद्य अर्पण करण्याची अभिनव कल्पना यांनी साकारली आहे। खास करून या रोबोटिक मूषकराज पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घ्यावी असा संदेश या मुलाने या संकल्पनेतून द्यायचा आहे। या वर्षी पाऊस हा 1.5 महिने उशिरा आला। या मागचे मूळ कारण म्हणजे सृष्टीचा होणारा ऱ्हास, तसेच वाढते काँक्रिटीकरण, वाढती जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा विनाश होत आहे। हे थांबवण्यासाठी सर्वांनी इको फ्रेंडली पद्धत जपली पाहिजे। तर एक आपली संस्कृती परंपरा आहे। रोबोटिक मूषकराजमध्ये नैवेद्य अर्पण करण्यासाठी उच्चारण्यात येणारे मंत्र रेकॉर्ड करण्यात आले आहेत। हे मंत्र रेकॉर्ड करण्यासाठी प्रथम मुलांनी ठाण्यातील भटजी मिलिंद विद्वयांस यांच्या आवाजात मंत्र रेकॉर्ड केलेत। नंतर गोल्ड वेव्ह आणि ऑडिजी या कम्प्युटर प्रोग्रामच्या साहाय्याने ही ऑडिओ क्लिप एका विशिष्ट इलेक्ट्रॉनिक आयसी मध्ये लोड करण्यात आली आहे। गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केला जातो। गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केला जो तो आहे हे सेन्सर करण्यासाठी मूषकराजमध्ये इन्फ्रारेड सेन्सरचा उपयोग केला आहे। तसेच भाविकांना तीर्थप्रसाद देता यावा यासाठी मूषकराजमध्ये 6 व्होल्टवर चालणारी एक छोटी मोटर बसवण्यात आली आहे। मूषकराजची बॉडी ही पूर्णपणे पेपर पासून बनवली असून ती इको फ्रेंडली आहे। ही संपूर्ण यंत्रणा 4 पेन्सिल सेलवरती चालते। हा मूषकराज बनवण्यासाठी प्रथमतः 350 रुपये एवढा खर्च आला आहे। हा रोबोटिक मूषकराज विद्यार्थ्यांनी चिल्ड्रन्स टेक सेंटरचे संचालक पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त 15 दिवसात बनवलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक जाणीवा समृद्ध व्हाव्यात, ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रवाहातून त्यांची बुद्धिमत्ता अधिक विकसित व्हावी, तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी चिल्ड्रन्स टेक सेंटर कार्यरत आहे। आठवड्यातून 2 तास अशा प्रकारे प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे छंद इथे विद्यार्थ्यांना शिकवले जाते। आजकाल आपण जे भारतीय लोक आहोत ती आपली परंपरा आपण जपत नाही, आपण ते विसरलोच आहोत। आपल्या परंपरेनुसार जेव्हा आपण प्रसाद किंवा काहीतरी देवाला अर्पण करतो तेव्हा एक मंत्र म्हणायचा असतो। तो मंत्र बरेच जणांना माहितीच नसतो। तर हा जो मूषकराज आम्ही बनवलेला आहे तो जेव्हा केव्हा प्रसाद आम्ही ठेवू त्यासमोर तर सेन्स करून आपोआप ते मंत्र मूषकराजच स्वतःच्या आवाजात म्हणेल आणि त्याच्यानंतर मंत्र पूर्ण झाल्यानंतर तीर्थ मूषकराजाच्या हातातून आपल्या हातावर मिळेल आपल्याला। त्यामुळे ही भारतीय परंपरा पुढे टिकवण्याचं हे काम आम्ही या मूषकराज मधून थोडासा हातभार लागेल या उद्देशाने हा मूषकराज बनवलेला आहे। तो एकदम इको फ्रेंडली आहे। त्यात कुठल्याही प्लास्टिक, थर्माकोल असे हानिकारक कुठल्याही गोष्टी वापरल्या नाहीयेत। त्यामध्ये आम्ही पूर्णपणे हा कार्डबोर्डचा आहे आणि काय वस्तू टेक्निकली 2 सेन्सर्स आहेत, LDR आणि IR, प्रिंटेड सर्किट बोर्ड PCB, नंतर त्याच्यानंतर डायोड्स आणि ट्रान्झिस्टर, नॉर्मल जे सगळे आपले इक्विपमेंट सेन्सर्स नाही जे इक्विपमेंट असतात ते यूज केलेत। लोक बघतात काय बोलतात, काय रिएक्शन्स लोकांची? अजून तरी आम्ही कोणाला दाखवलं नाही, पण आम्हाला म्हणजे जेवढे लोक आम्हाला व्हिजिट करून गेले त्या लोकांना एकदम नवीन कन्सेप्ट खूप आवडली। त्यांनाही स्वतःला म्हणजे घरी घेऊन जायला मिळेल का अशी चौकशी झालेली आहे आणि किती दिवसात आम्हाला मिळेल, किती रुपयाला मिळेल, सगळ्या चौकसपणे सगळे लोक करत होते। म्हणजे इंटरेस्ट आहे त्यांना, उत्सुकता आहे जाणून घेण्याची आणि नवीन कन्सेप्ट टेक्नॉलॉजिकली काहीतरी स्वतःच्या घरी ठेवण्याची। म्हणजे आजकाल लोक आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीला विसरत आहेत। जेव्हा आपण देवाला प्रसाद अर्पण करतो त्यावेळी एक मंत्र म्हटलं जातं जे आजकाल खूप लोकांना माहीत नसतं किंवा खूप लोक म्हणत नाही। तर हा आमचा मूषकराज ही परंपरा पाळत आहे आणि जेव्हा आपण त्याच्यासमोर प्रसाद अर्पण करतो तेव्हा तो एक मंत्र म्हणतो व मंत्र संपल्यानंतर त्याच्या हातातून तीर्थ येते आणि यामागचा उद्देश म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा राखण्यासाठी आम्ही हा प्रकल्प केला आहे। इको फ्रेंडली पूर्णतः इको फ्रेंडली म्हणजे या आमच्या मूषकराजात कोणत्याही प्रकारचा थर्माकोल किंवा प्लास्टिक चे पदार्थ वापरले गेले नाहीयेत आणि हा कार्डबोर्ड आणि पेपरचा बनवलेला आहे, म्हणून हा टोटली इको फ्रेंडली आहे। आणि आजकाल आपण बघतो की खूप सारे गणपती प्लास्टर ऑफ पॅरिस चे बनवलेले असतात ज्याच्याने प्रदूषण खूप वाढत आहे। म्हणून हा आमचा जो मूषकराज आहे तो इको फ्रेंडली आहे।
आणि एन्व्हायरमेंटला हेल्प करतो. यावर्षी आम्ही मूषकराज घेऊन आलेलो आहे. साधारणतः गणेशोत्सव आज आपल्या घराघरात प्रिय असलेला उत्सव आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या सर्वीकडे एक प्रथा होत चालली की थर्मोकॉल आणि अशा गोष्टींचा जेवढा वापर मोठ्या प्रमाणात लोक डेकोरेशनसाठी करतात आणि त्याच उद्देशाने आम्ही वेगळं काहीतरी करायचं असा प्लॅन बनवला की डेकोरेशनमध्ये समथिंग इनोव्हेटिव्ह काहीतरी आपण करूया आणि या उद्देशाने आम्ही एक मूषकराज बनवलाय. जो मूषकराज भारतीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचं काम करतोय. त्याच माध्यमातून तो लोकांना प्रसाद देतोय आणि तो पूर्णतः पेपरपासून बनवलेला असल्यामुळे इको फ्रेंडली आहे आणि तीर्थप्रसाद वगैरे देतो. प्लस त्यामध्ये देवाला अर्पण करण्यासाठी असणारे नैवेद्य वगैरे असे मंत्र वगैरे त्यामध्ये आहे जेणेकरून तो एक प्रकारे आपली संस्कृती जपण्याचं काम करतोय. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकोल हा नष्ट करता येत नाही, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा पर्यावरणावर पडतो. परिणामी पर्यावरणाचे समतोल बिघडते. ठाण्यातील कैलास देसले हे गेल्या 18 वर्षापासून इको फ्रेंडली मखर गणेशोत्सवासाठी तयार करत आहे. जसजशी नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती होत आहे तसतशी इको फ्रेंडली मखरांकडे नागरिकांचा काळ वाढत आहे. सुमारे 7 ते 8 वर्षापासून या मखरांकडे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देसले यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत त्यांनी जवळपास 50 सजावटीचे प्रकार गणेश भक्तांसाठी उपलब्ध करून दिले. या मकरांची किंमत 250 रुपयांपासून 5500 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. या मकरांमध्ये फुलवाडी, मंदिराच्या आकारांचा मोदकासन, मयूरासन, झोपाळा यांचा समावेश आहे. हे मकर बनवण्यासाठी लाकडी स्टिक, बांबूंच्या चटई, कापड, झालर, लेस यांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच यंदाच्या वर्षी या इको फ्रेंडली मखरांची नायजेरियासहित विदेशातील अनेक देशात मागणी असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. कमी खर्चिक व सुंदर व सुबक दिसणारे, त्यात पर्यावरणाला कसलीही हानी न पोहोचवणारे असे या इको फ्रेंडली मखर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोकांनी या इको फ्रेंडली मखराचे स्वागत केले. गणेशोत्सवासाठी ठाणे मुंबईतून अनेक लोक कोकणात जात असतात. त्यांनी देखील या इको फ्रेंडली मखराला मोठी पसंती दिली आहे. एकंदर लोकांमध्ये होणाऱ्या पर्यावरण विषयी जनजागृतीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर होणारा ऱ्हास कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती देखील कैलास देसले यांनी बोलताना दिली आहे. इको फ्रेंडली घेतल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण करता येत आहे आणि ह्या लाकडाचा इथे वापर केलेला आहे. त्यानंतर थर्माकोलचा कसं हलकी असतात ती आणि हलतात सुद्धा. आपण घरात जर त्याचं डेकोरेशन केलं तर तेवढं काय त्याचं हे नाही वाटत. पण आता हे जे आम्ही पाहिलंय ना ते आम्हाला फार आवडलंय आणि इथे लाकडाचा, चटयांचा, गोंड्यांचा, प्लॅस्टिकचा असा वापर केलेलाच नाहीये. तर ते फार बरं वाटतंय. पर्यावरणाचंही रक्षण होतं आणि बघायलाही आकर्षक असं बरं वाटतंय. आणि आपण कसं पूर्वीचं आपलं जे काय होतं ते पुन्हा आपल्याला या ह्याच्यातून दिसतंय की पूर्वी जसे ऋषी वगैरे सगळे कसे ह्याच्यातच राहायचे ना, जंगलात राहायचे, त्याप्रमाणे झोपडीत राहायचे. तर मग इथे सुद्धा आपण जर मंदिरात ह्या मखरात आपण गणपती ठेवला तर असं वाटणारच आहे की जणू काही आपण खरंच पूर्वीपासून ऋषी काळापासूनचं काहीतरी परंपरेचा आपण वापर करतोय आणि बरंच वाटेल, छानच वाटेल. रोजचं हे प्लॅस्टिकपासून पण मुक्तता होते आणि डोळ्यांनाही फारच बरं वाटतंय. नंतर आरशांचा किंवा घरात सुद्धा आपल्याला काय काय गोंडे असतात, लेस असते. जर ज्यांना कोणाला विकत घ्यायचं नसेल, घरी तयार करायचं असेल तर वेगवेगळ्या कलाकृतीने आपल्याला पडद्यांचा, कापडांचा, टिकल्यांचा वापर करून आणखीन हे आकर्षक असं तुम्हाला करता येईल. इतकं छान आणि सुटसुटीत बरं वाटलेलं आहे. सध्या पर्यावरणाचा खूप त्रास होतोय आणि त्यामुळे आपण गल्लोगल्लीपैकी प्लास्टिकच्या पिशव्यांचा निचरा होत नाहीये. त्यामुळे वॉटर लॉगिंग होत आहे, नाले सफाई आणि याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे इको फ्रेंडलीला जर आपण महत्त्व दिलं तर नक्कीच आपले सण उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे होतील. आणि म्हणून इको फ्रेंडलीच्या या दुकानामध्ये मी आलेलो आहे. अत्यंत चांगलं असं कलेक्शन त्यांनी बांबूच्या याच्यापासून केलेलं आहे आणि लोकांना एक चांगलं पथदर्शन, दिशादर्शक असं हे चांगलं प्रदर्शन त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे असं लोकांनी इको फ्रेंडली महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. ठाण्यातील मूर्तिकार संतोष तेली यांच्या कारखान्यात गणपती मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. यंदा पेट्रोल आणि डिझेल यांच्यासह कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे यंदा मूर्तीच्या किमतीमध्ये 30% वाढ झाल्यामुळे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एवढी महागाई झाली असली तरी प्रबोधनामुळे नागरिकांचा कल हा शाडूच्या आणि कागदांच्या मूर्तीकडे वाढत आहे। तेली कुटुंबीय गेल्या 22 वर्षापासून या व्यवसायात असले तरी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाप्पांच्या मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। भाविकांकडून शाडूच्या मूर्तीची मागणी असली तरी कमी प्रमाणात मिळणारी शाडूची माती तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार करीत असल्याचं मूर्तिकार सांगताय। तसेच यंदा देखील लालबागचा राजा आणि जय मल्हार या कार्यक्रमाच्या यांच्या मूर्तीला अधिक मागणी असल्याचं विक्रेते सांगतायत। ठाण्यातील विविध कारखान्यात जरी मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात असला तरी यंदा देखील मूर्त्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी देवाच्या श्रद्धेपोटी भाविक किमतीचाही विचार करत नाहीये। कारखान्याचं नाव आहे गणेश कला निकेतन कारखान्याचं नाव आहे आमच्या। आम्ही गेले 22 वर्ष इथे शाडू मातीच्या मूर्ती बनवतो इथे। तर शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचा हेतू म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने एक चांगला असतो, कारण सध्या शाडू मातीच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत मूर्तींच्या, कारण शाडू मातीची किंमत वाढली आहे, ट्रान्सपोर्टेशन वाढलं आहे, तसंच कारखान्यातील कारागिरांच्या पगार सुद्धा वाढले आहेत, त्याच्यामुळे शाडू मातीच्या किमती सुद्धा वाढत गेलेल्या आहेत। आणि पण शाडू मातीच्या मूर्ती ह्या इको फ्रेंडली असतात, त्याच्यामुळे सर्वांनी त्या घ्याव्यात असं मला तरी वाटतंय, कारण त्याच्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने ते चांगलं असतात। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याच्यापासून काही पर्यावरणात जे पाण्यामध्ये जे मासे जीवजंतू असतात त्यांना काही त्रास होत नाहीत, ते सर्व इको फ्रेंडली कलर वगैरे इको फ्रेंडली असतात। आणि शाडू मातीची मूर्तीमधली तर ती लगेच विरघळते पाण्यामध्ये, आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची थोडा उशीर होतो। आमच्याकडे शाडू मातीच्या सुद्धा मूर्त्या असतात आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुद्धा मूर्त्या असतात, पण सध्या शाडू मातीच्या किमती सुद्धा वाढत चालल्या आहेत, तर त्याच्यामुळे ग्राहक वर्ग सुद्धा आम्हाला ते किमती का वाढल्या तसं विचारतो। तर आम्ही महागाईमुळे त्या शाडू मातीच्या किमती सुद्धा वाढत चाललेल्या आहेत। तर शाडू मातीच्या मी लोकांना एक असा संदेश देऊ इच्छितो की शाडू मातीच्याच मूर्ती लोकांनी जास्त करून घ्याव्या, कारण ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने खूप चांगल्या आहेत। तर पर्यावरण त्याच्यामुळे ऱ्हास होणार नाहीत, आपण पर्यावरण समतोल राखला पाहिजे। ते म्हणजे जास्त डिमांड म्हणजे जय मल्हारच्या मूर्तीला सध्या जास्त डिमांड आहे। ते मार्केटमध्ये जे कस्टमर येतात ते सर्व जय मल्हारच्या मूर्तीला जास्त विचारत असतात। जास्त म्हणजे असं आहे की हल्ली जास्त प्लास्टर पॅरिसच्या मूर्ती जास्त कमी आणि मातीच्या मूर्ती जास्त जातात, त्याच्यामध्ये गिरायका जास्त मातीचीच मूर्ती मागतात। शाडू मातीची काय ही मातीची मूर्ती ती जास्त विरघळतो लवकर, त्यामुळे गिरायक आपले मातीची मूर्ती जास्त घेतात आणि प्लास्टर पॅरिसच्या मूर्तीला जास्त कमी। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गणेशोत्सवासाठी बाजार फुललेत, खरेदी सुरू आहे आणि अशा वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपली तयारी सुरू केली आहे। सर्व परवानग्या मिळाल्यानंतर अनेक मंडळे आपल्या मंडळांचे देखावे साकार करण्यात अशाच प्रकारे उरलेल्या दिवसात दिवस रात्र काम करून देखावे साकार करण्यासाठी तरुण मेहनत घेत आहेत। विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या मंडळाला कसे बक्षीस मिळेल त्यासाठी हे गणेशोत्सव मंडळ काम करत आहेत। माझं नाव निलेश मसे। तयारी तो खूप जोरदार चालू आहे, बाप्पा लवकरच येत आहेत, तर आमची तयारी भरपूर जोरात चालू आहे। आता सजावटीचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे, पण इथे शाळा वगैरे लोकांना त्रास होण्यामुळे थोडंसं काम बाकी ठेवलेलं आहे, पण ते 1-2 दिवसात होऊन जाईल गणपती यायच्या आधी। तयारी आमची ऑलमोस्ट 15-20 दिवसापासून चालू आहे। शाळा असते इकडे, त्यामुळे आम्ही आधीपासून मंडप घालून लोकांना त्रास देत नाही, अगदी 10-15 दिवस अगोदरच मंडप पडतो, त्यामुळे इथे ट्रॅफिकचा वगैरे पण प्रॉब्लेम होत नाही। पण आता सगळी तयारी झालेली आहे, बाप्पाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय। संतोष अनंत महाडिक। आमचा साधा पदार्थ गणपती असतो आमचा 29-28 तारखेला आमचा गणपती येतो आणि एकदम साधा जसं थर्माकोल वगैरे असतात तसं आम्ही काय नाही, आमचे पडदे वगैरे साधा एकदम सिंपल प्रकारचा असतो वगैरे, आणि जोरदारात चालू आहे आमचं। आणि 15-20 दिवस झाले आम्ही स्वतः लक्ष घालतो वगैरे। बाप्पा येणार आम्हाला उलट जोरात मजा वाटते जरा की लवकर गणपती यावा, असं मी दरवर्षी आगमनाने आम्ही आठवण करत असतो। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।